राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 5 जुलै 2023 रोजी लागू झाला. त्यानंतर कायदेशीररित्या ग्रामीण लोकसंख्येच्या 75% आणि शहरी लोकसंख्येच्या 50% लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अनुदानित अन्नधान्य मिळवण्याचा अधिकार देतो. हा कायदा लागू झाल्यापासून सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळणं गरजेचं असून क परिमंडळ अन्नधान्य वितरण कार्यालयात मात्र वेगळं चित्र दिसून आलं. क परिमंडळ अन्नधान्य वितरण विभागात शहरी भागातील काही नागरिक आणि महिला रेशन कार्ड संबंधी तक्रारी घेऊन कामानिमित्त आल्या. त्यांची कामं न होता उलट त्यांना कार्यालयाच्या चक्रा मारायला लावण्याचं काम अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सुरू आहे. नागरिकांना अन्नधान्य वितरण कार्ड चालू करून देऊन जणू आपण त्यांच्यावर उपकार करतोय अशा आविर्भावात इथले कर्मचारी आणि अधिकारी बोलतात आणि वागतात. याचा कहर म्हणजे परिमंडळ वितरण अधिकारी नितीन वाघ यांचं कार्यालय बंद असतं अशी तक्रार कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी केली. अनेक नागरिकांना सारखे हेलपाटे मारायला लावणं, त्यांचं म्हणणं ऐकून न घेणं, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे पाठवणं, चौकशीला उत्तर न देणं या सर्व गोष्टीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी म्हटली तर क परिमंडळ विभाग अधिकारी हे जागेवर नसतात अशी तक्रार नागरिकांची आहे. शेवटी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न आता नागरिकांना पडतोय आणि या गोष्टींना वैतागलेले नागरिक थेट अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या पत्रकार मठारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वितरण अधिकारी अमोल पडोळे यांना भेटून त्यांनी तक्रार केली. यावेळी अधिकारी पडोळे यांनी तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितला. यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या कामाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी त्वरित पूर्ण करून द्यावा यासाठी अधिकारी पडोळे यांची सजगता यावेळी दिसून आली. पण जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची वचक नाही असंही यावेळी निदर्शनास आलं. आता वितरण अधिकारी पडोळे हे काय कारवाई करतील याकडे सर्व तक्रारदारांचं लक्ष लागलेलं आहे. रेशन कार्ड तांदूळ बंद आहे ते 8 वर्षापासून फिरायला अजून रेशन कार्ड बंद झाले का? अन्नधान्य बंद झाले. आणि किती किती दिवस झाले चक्रा मारताय तुम्ही? साहेबला पार मध्ये बी गा अजून नाही. किती दिवस झाले चक्रा मारता येतं त्याच्यासाठी? ध्यान भेटकोण 2-3 वर्ष झालं तर मी चक्कर मारायला लागलात. मग काय सांगायला लागलेत त्यांनी? पार मग द्या म्हणलं तर दिलं तर हे चिठी दिले गब्बाचं रेशन दुकानाला द्या म्हणलं. त्यांनी म्हणते तिथे जाऊन लिहून आण म्हणते. त्यांनी म्हणते रेशन दुकानाचं. ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे? हीच सेम आता सांगितलं ना त्याचे अन्नधान्य चालू करायचं आहे. चालूच नाही. तुमच्या काम आलंच नाही म्हणते, आलंच नाही म्हणते. बरं, ती योजना कधी का चालू होईना पण तुमचं समाधान पण करत नाहीत त्यांनी. नियम अजून लागू नाहीये येणं म्हणजे उडवा उडवीची उत्तरच देतात म्हणा की. नीट बी बोलत नाही. इथून तिथं तिथून इथं पळवतात नुसतं. ते रेशन कधी का चालू होईना का पण नीट व्यवस्थित माहिती देत नाहीये. 1.5 वर्ष झाला देऊन अजून मी नाव ट्रान्सफर झालं नाही गुजरातला. कुठं? सुरतला. हा, मुलगीला तिकडे दिलं, ट्रान्सफर करायला दिलं, अजून मी नाव ट्रान्सफर झालं नाही मॅडम. तुम्ही 1.5 वर्ष झाला. कुठले रहिवासी आहे? पद्मशाली. इथं पत्ता सांगा तुमचं. अशोक चौक 70 फूट रोड. नाव सांगा. अंबादास आडम. कशामुळे काय म्हणतात अधिकारी? काय अजून कधी आला तर नेट नाही, सर्वांना फक्त सर्वांना एवढंच म्हणतात. फक्त कोणते अधिकाऱ्यांचं नाव सांगा. काय किती अधिकारीच मला नाव माहित नाही. ते असेल तरी परिमंडळ विभाग का? ठीक. नाही, सगळ्या मुलांचं नाव डिलीट झालेत. कोणाच्या? 3 मुलीचं नाव डिलीट झालेत. आपोआप डिलीट झाले. इथं आलं तर नाव नोंद कर म्हणतात, नोंद होईल नाही. काय करायचं? नोंद होईना झालं इथं. 1.5 वर्ष हेलपाटे मारायला लागला. पाठीमागा लागला. तुमचं नाव सांगा की. अंबादास आडम. याची एक चुकी नाही म्हणून द्या तिने निसतं नाही का बर की ह्याच्यावरच आपल्याला म्हणजे कुरूप काय तुझं असं म्हणलं तर कोणी काय दाखवतो तुम्ही? आधार कार्ड सोडा हो, राशन कार्ड म्हणजे तर काय सगळं उपयोग येतात त्याच्यामध्ये. ते महत्वाचं आहे, ते विचार करा तुम्ही. बोला. आता काय येऊन थांबलो सकाळ धरणं 10 वाजता ते साहेबीच नाहीये. कोणते साहेब नाही येत? ते मोठे साहेब जे काय ते मेन बॉस आले नाही. आता 1 वाजा लागले बघा. तुम्ही कामाला सुट्टी घेऊन बुधवारी असते तर आता लोकांचे कामं करायला लागते आम्हाला जाऊन. आता हे सगळं सोडून यांचे पाठीमागा लागले आम्ही. हर बुधवारी येते असंच करते तिने. मग असं चाललं तर कसं तुम्ही सांगा. तुम्ही गोष्ट. माझं नाव फिरोज कुरेशी आहे. मी माझं वर्ष झालं अजूनपर्यंत राशन चालू झालं नाही. आता राशनवाला म्हणते तिने जावा तुम्ही तिकडे झाला तुमचं आला नाही, तुम्ही साहेबांना सांगा, विचारा, तुम्ही जाऊन बोला तुम्ही. असं साहेबांना सांगितलं साहेब काय म्हणतात बघू म्हणते. एवढं सांगते तर मग पाठवते तर असा महिना. आता असं नाही म्हणजे तर 3 महिने वर झाला. आता 6 महिन्याचं आपलं टार्गेट असतं नियमचं. कुठले साहेब? ते त्यांचं नाव कांबळे साहेब का कुठले तर आहे. मोठे साहेबचा मेन बॉस. तेवढा परफेक्ट परफेक्ट माहित नाही.
मग मी काय म्हणायला लागलो, असं तुमचं काय करायचं, रेशन कार्डचं काय करायचं? माझं रेशन कार्ड आलं, माझं चालू झालंच नाही, झालं नाही. अजून राशन भेटलंच नाही मला. आणि मग लोकांना काय पण राशन कार्ड दिलं तर तिने काय म्हणते, तुमचं काय पण नाही दाखवलं हो, ऑनलाईन मध्ये सांगा लागले. आता मी काय करू सांगा तुम्ही मॅडम? एक तर आम्हाला तेवढं कळत नाही यातला. आता जनतेला एक गोष्ट माझी बघा, आता सोशल मीडियावर हे चाललंय, म्हणजे कुणाला माहिती नाही जास्त की बाबा हे काम करायचं, सरकारी नियम लागू करत नाही कोण पण, म्हणजे कायद्याने लवकर. ही माझी विनंती आहे, लवकर करायची. सारखं बंदच असतंय का यांचं? हा, कधी बी आले तर आता आम्हाला बुधवार सुट्टी असती, त्या टायमाला येतो आम्ही. आमची कधी नसती सुट्टी, बुधवारी असती आमची सुट्टी. बंदच असतंय का? बंद असते बघा. बंदच असते. आता तुम्ही नुसतं एक गोष्ट सांगा साहेबांना, आमचं काम करून द्या. आणि कुठला पण माणूस येतात, लांब लांब येतात, त्यांचं पण काम करून द्या, एवढंच आमची विनंती आहे साहेबांना. बस.